धडक कारवाई केली आणि मोठी कारवाई झालेली आहे. काय कारवाई आहे सर? बरं, ही तर सुरुवात आहे. LED हे आमच्या इथे बंदी, आमच्या राज्यामध्ये बंदी आहे. तरीही कोणी मस्ती करत असेल आणि LED मुळे आमच्या मच्छीमारांचं नुकसान होत असेल तर त्यांनी त्यांच्या बोट विसरून जाव्या. त्यांच्या LEDच्या जे काही जप्त केलेलं सामान आहे ते पण आम्ही नष्ट करून टाकणार आहे. त्याचबरोबर हेही सांगतो की ज्या मत्स्य संस्थांनी त्या LED धारकांना जे डिझेल पुरवणारे काही मत्स्य संस्था आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत, त्याही लोकांचे रजिस्ट्रेशन रद्द कसं करायचं, त्यांच्यावर कारवाई कशी करायची. कारण का एका बाजूला LED चालूत असताना कोणीतरी त्यांना डिझेल पुरवतं आहे आणि म्हणून ते समुद्रात जात आहेत आणि मच्छीमारांचं नुकसान करत आहेत. मग अशा मच्छीमार संस्थांवर पण आमचं मत्स्य खातं एक कारवाईची आम्ही भूमिका घेतलेली आहे, जेणेकरून परत LED लावण्याची कोणी हिंमत करणार नाही, एवढी काळजी आमचं खातं घेणार आहे. सवलत मिळाली त्याच्या पार्श्वभूमीवर त्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या सातत्याने संपर्कात आहोत. मी स्वतः केंद्रीय मच्छीमार मंत्री सिंगजींना पत्र लिहिलेलं आहे. तेही प्रधानमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे. माझी अपेक्षा आहे की कुठल्याही दिवशी या अशा पद्धतीची मदत आमच्या मच्छीमारांसाठी जाहीर होईल. सर, आपण भाषणामध्ये एक बोललात की आंब्याच्या पेटीत सडके आंबे 2-3 असतात. त्या पद्धतीने काही मंत्री काम आपल्याला काही अधिकारी जे ते काम करत नाही आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्यामध्ये हे अनुभव सगळ्या जणांनाच आहे ना मॅडम, फक्त मला नाही आहे. प्रत्येक क्षेत्रात राजकीय असो, अधिकारी क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये असे काही सडके आंबे असतात, त्याच्यामुळे सगळ्यांचीच बदनामी होते, राज्याची बदनामी होते. अशा लोकांना थांबवणं, अशा लोकांना जसं आपण ते आंबे बाहेर काढतो आणि ती पेटी व्यवस्थित परत पॅक करतो तसं करण्याची गरज आहे आणि ते आम्ही करतोय. संजय राऊत म्हटले पत्रकारिता आणि समाजामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्था आणि पत्रकारिता नेहमी एकत्र आले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे 2 मुद्दे जे आमच्या कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. एक तर मुंबई गोवा हायवे जो रायगडचा काही अपुरा भाग राहिलेला आहे आणि मुरुडचा जो हे आहे कार्यक्रम आहे तो शासकीय पद्धतीने व्हावा, मुक्ती दिन तो शासकीय पद्धतीने व्हावा. हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आमच्या देशमुख साहेब असतील की अन्य प्रमुख मान्यवरांनी आमच्यासमोर मांडलेले आहेत. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या दोन्ही विषयाला न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करू, हा विश्वास आणि शब्द ह्या व्यासपीठावर त्यांना दिलेला आहे. सर, आता भाजपने आता बारामतीसाठी हे ते करतायत विनवत्या काय बाकीच्या ठिकाणी भाजपने सुद्धा उमेदवार उभे केले होते. तसं त्यांनी मला असं वाटतं उमेदवार ह्यांनी दिलेले आहेत, काँग्रेसनी दिलेले आहेत. त्यांनी काँग्रेसशी बोलावं त्या पद्धतीने. आमच्या सगळ्यांची एवढीच भूमिका आहे की त्याची निवडणूक वेगळी असते. ही निवडणूक आदरणीय अजितदादांच्या जाण्यामुळे आज आलेली आहे आणि म्हणून अजितदादा हे राज्याचे फार मोठे नेते होते आणि म्हणून प्रत्येक पक्षाने ही भूमिका विचार करून आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृती आहे त्या अनुसार त्यांनी भूमिका घ्यावी ही अपेक्षा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. आता महाविकास आघाडीमध्ये अगर त्याबद्दल एकमत होत नाही तर ते आम्ही काय बोलणार त्याबद्दल. पण भाजपने अशा अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पण त्या निवडणुकीची परिस्थिती, निर्णय ह्या त्या निवडणुकीच्या अनुसार घेतले जातात. आबा पाटीलांची निवडणूक असो किंवा अंधेरीची निवडणूक असो, त्या निवडणुकीच्या अनुसार ते निर्णय घेतले जातात.